देशाचे नेते आहेत त्यांच्यातर्फे मला विचारणा झाली की त्यांनी हसतमुखाने मी त्यांना सांगितलं का स्नेहमिलन घरगुती वातावरणात होता. पक्ष कार्यालयात आम्ही दिवाळी स्नेहमिलन केलं होतं. त्यामध्ये महिला भगिनी सुद्धा आमच्या अर्ध्या महिला भगिनी होत्या, अर्ध्या पुरुष होते. बाहेरचे लोक कोणीच नव्हते. तिथे माझ्याबरोबर अनेक महिला होत्या. काही महिलांचा तिथे सत्कार झाला, तसंच माझाही सत्कार झाला. ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं. ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला. आता मी लावणी आर्टिस्ट आहे, सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते, सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे, तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली. तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली. त्यांनी जाणीवपूर्वक हे सर पेरलं की हे लावणी झालेली आहे. हे लावणी नाही झाली बाई. या महिलेमध्ये जो गुण होता तिने एक झलक दाखवली, कोणी गाण्याची झलक दाखवली, कोणी डान्सची दाखवली, तिने आपली लावणीची दाखवली. त्या सत्कार चांगल्या प्रमाणात केला, सरांनी अप्रिशिएट केला. तर महिलांसोबत त्यांचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहे, बघू शकता. नमस्कार, मी शिल्पा शाहीर, नागपूर. काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल होतो आहे. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणं बोलवाना, रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्या कारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरनेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोहोचले. तिथे माझ्याबरोबर अनेक महिला होत्या. काही महिलांचा तिथे सत्कार झाला, तसंच माझाही सत्कार झाला. ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं. ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला. आता मी लावणी आर्टिस्ट आहे, सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते, सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे, तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली. तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली. पारिवारिक मिलन कार्यक्रम होता. या महिला भगिनी आमच्या बहिणी आहे ना, त्या माता बहिणी आहेत व पुरुष पदाधिकारी सुद्धा आम्ही एकत्र जेव्हा काम करतो, एक परिवार आहे आमचा. आमच्या परिवारामध्ये आम्ही असं आनंददायक वातावरण तयार जर केलं तर चुकीचं असं मला काहीच वाटत नाही. बातम्या काय चालल्या त्याच्याशी मला काही बोलायचं नाहीये, पण आम्ही प्रामाणिकपणे एक चांगला कार्य केलेला आहे. आमच्या पक्षाची शिस्त ठेवूनच ते केलं. आता व्हायरल ज्या पद्धतीने केलं त्यांच्याकडे लक्ष आहे आमचं.